तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 10 बघणार आहोत। यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या। आपण आता डायरेक्टली सेल्फ पाथ लर्निंग बघूया। ठीक आहे, यामध्ये त्यांनी 3 प्रोसेस दिलेले आहे। यापैकी पहिला आणि तिसरा जो आहे तो व्हिडिओ दिलेला आहे त्यांनी। ठीक आहे, तर हा पूर्ण 1 मिनिट 15 सेकंदचा व्हिडिओ आहे। तर पूर्ण आपल्याला व्हिडिओ आता बघावी लागेल की भाऊ तुम्ही कॉम्प्युटर आणि लॅपटॉप कसे स्टार्ट करायचे त्यांच्याबद्दल त्यांनी व्हिडिओ दिलेला आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। आणि यानंतरचे महत्त्वाचे सेशन आहे मित्रांनो, 11, 12, 13 जे बी सेशन आहेत समोरचे, तर ते पण लक्षपूर्वक बघजा। ठीक आहे, आता यावरती नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर। आणि एक प्रश्न दिलेला आहे त्यांनी बघा, कम्प्युटरची बेसिक इनपुट किंवा आउटपुट सिस्टीम BIS बूट प्रोग्राम चालवण्यासाठी मायक्रो प्रोसेसर कम्प्युटरच्या ROM चिप्सवर कमांड पाठवते। येथे ROM म्हणजे काय? तर ROM म्हणजेच रीड ओनली मेमरी। ठीक आहे, जे पहिल्या नंबरचं उत्तर आहे तेच आपले आन्सर आहे। सबमिट करूया। आणि तर नेक्स्ट, तर बघा परत इथं एक लास्टचा जो स्टेप आहे आपली त्यामध्ये 15 सेकंदचा व्हिडिओ आहे, तर ते म्हणजेच समरी दिलेली आहे त्यांनी। तर पूर्ण हा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या। आणि पूर्ण झाल्यानंतर इथं येसवरती क्लिक करा, गो टू होम। आणि यानंतर डू इट युअर सेल्फ आता आपण बघून घेऊ। ठीक आहे, सेल्फ पाथ लर्निंग इथं कंप्लीट होऊन जाईल तुमची। आणि डू इट युअर सेल्फ बघू। आता जे सेशन 11, 12, 13 जे तिथून जे तुमचे सेशन आहे ना त्यामध्ये नवीन स्टेप्स ॲड झालेले आहे, तर लक्षपूर्वक बघ जा। नंतर आहे होम न्यू आयटम्स लायब्ररी वापरून लायब्ररी फोल्डरमध्ये एक नवीन लायब्ररी तयार करा। तर स्टार्ट एक्झाम करूया। सिंपल प्रश्न आहे बघा। तर यामध्ये आपल्याला होम टॅबमध्ये न्यू आयटम्समध्ये जायचं आहे। ठीक आहे, तर यापैकी स्टार्ट बटनवरती जा। त्यानंतर इथं तुम्ही डायरेक्टली सर्च करा फाईल एक्सप्लोरर। ठीक आहे, इथं टाईप करून तुम्ही फाईल एक्सप्लोरर सर्च करा। तर आपण फाईल एक्सप्लोररवरती जाऊया। मग आल्यानंतर बघा इथं होम टॅब ऑलरेडी ओपन आहे। होम टॅबमध्येच हे सर्व त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, धिस PC 3D ऑब्जेक्ट्स वगैरे हे पूर्ण फोल्डर आहे, पण यामध्ये लायब्ररी नाही आहे। तर ते शो करण्यासाठी व्ह्यू टॅबवरती जा। आणि व्ह्यू टॅबमधून इथं नेव्हिगेशन पेन आहे बघा। ठीक आहे, तर या नेव्हिगेशन पेनवरती क्लिक केलं ना आपण, तिथं बघा शो लायब्ररीज आहे ना, तर इथं जर ते इनेबल असलं तर तुम्ही याला एबल करा। ठीक आहे, म्हणजे डिसेबल असलं तर इनेबल करा। आणि नंतर इथं स्क्रोल डाऊन केल्यानंतर थोडंसं आपण स्क्रोल डाऊन करू। बघा इथं लायब्ररीची एक फोल्डर आलेली आहे। ठीक आहे, हे पहिली नव्हती, आता आपण व्ह्यू टॅबमधून त्याला इनेबल केलं। आता इथं लायब्ररीज ओपन झालेलं आहे। ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला न्यू आयटम आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर होम टॅबवरती जा, नंतर इथं बघा न्यू आयटम यावरती क्लिक करा, यामधून लायब्ररी। तर लायब्ररीवरती फक्त तुम्ही एक वेळ क्लिक करा। आणि केल्यानंतर आता या फाईल मॅनेजरवरती क्लिक करा तुम्ही। ठीक आहे, एक तर तुम्ही असं एक प्रश्न जर गेला तुमचा सपोज टू बी, तर तुम्ही मिनिमाइज करा प्रश्नाला। ठीक आहे, इथं मिनिमाइज जर केलं तुम्ही तर परत तो आपला जो प्रश्न आहे ते येऊन जाईल आणि सबमिट करा। ठीक आहे, सक्सेसफुली होऊन जाईल पहिला प्रश्न। नंतर आहे माऊसचे राईट क्लिक करून डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा। तर परत स्टार्ट एक्झाम करूया। दुसरा प्रश्न आहे आपला आता हा। ठीक आहे, काही प्रश्न जर तुम्हाला कळले नाही मित्रांनो तर तुम्ही पॉज करून व्हिडिओला पूर्ण बघा। ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून बघत राहा तुम्ही। नंतर आहे राईट क्लिक करा आपण, नंतर यामध्ये न्यू आणि यामधून फक्त फोल्डर घ्या। ठीक आहे, तर एक फोल्डर ॲड होऊन जाईल डेस्कटॉपवरती आणि सबमिट करू। ओके, नंतर आहे फाईल एक्सप्लोररमध्ये व्ह्यू टॅब नेव्हिगेशन पेन वापरून लायब्ररी दर्शवा। स्टार्ट एक्झाम करूया। आता परत फाईल एक्सप्लोररमध्ये जायचं आहे आपल्याला आणि नेव्हिगेशन पेन म्हणजे जे आपण मगाशी बघितलं होतं तेच आहे। स्टार्ट बटनवरती जा, यामध्ये फाईल एक्सप्लोरर जे आहे ना ते इथं टाईप करून तुम्ही सर्च करून घ्या। क्लिक करा, त्यावरती ओपन होऊन जाईल फाईल एक्सप्लोरर। व्ह्यू टॅबवरती जा आणि यानंतर इथं नेव्हिगेशन पेन बघा। ठीक आहे, तर यावरती क्लिक करूया फक्त। त्यानंतर इथं शो लायब्ररीज याला डिसेबल करू परत, म्हणजेच ते कंप्लीट होऊन जाईल टास्क आपलं। सबमिट करू। नंतर आहे डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा आणि त्याला आपले नाव द्या। माऊसचे राईट क्लिक करून आता पुन्हा टेस्ट म्हणून त्यास रिनेम करा। स्टार्ट एक्झाम करूया। तर बघा असं करण्यासाठी आता परत आपल्याला यामध्ये जे पहिलं ओपन होतं आपलं ते क्लोज केलं आपण फाईल एक्सप्लोरर। राईट क्लिक करूया डेस्कटॉपवरती, न्यूवरती जाऊ आणि यामधून फोल्डर घ्या एक। ठीक आहे, आता या फोल्डरला एक नाव द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ते म्हणजेच टेस्ट। ठीक आहे, तर तुम्ही बाहेर क्लिक करून रिनेम करायचं आहे आपल्याला त्याला। तर तसं करण्यासाठी फाईलवरती राईट क्लिक करा त्या फोल्डरवरती, नंतर इथं रिनेमच्या ऑप्शनवरती क्लिक करा। आता क्लिक केल्यानंतर इथं रिनेमचं ऑप्शन येईल बघा, ते ब्लू कलरमध्ये झालेलं आहे टेक्स्ट, तर त्यावरती फक्त TEST असा टेक्स्ट आता आपल्याला इथं टाईप करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथं बाहेर क्लिक करा, ते फोल्डर टेस्ट नावाने डेस्कटॉपवरती राहील आणि नंतर सबमिट करा। ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा, डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा। ठीक आहे,
त्यावर राईट क्लिक करून त्याचा आयकॉन बदला. आता आपल्याला परत स्टार्ट एक्झाम करावी लागेल. नवीन फोल्डर घ्यायच्यासाठी सिम्पल ते स्टेप आहे. डेस्कटॉपवरती राईट क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करा. यामधून फोल्डरवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघा इथं नवीन फोल्डर येऊन जाईल आहे ना. ठीक आहे, तर या फोल्डरवरती तुम्ही परत राईट क्लिक करा. यानंतर इथं ऑप्शन दिलेलं आहे बघा प्रॉपर्टीज. तर या प्रॉपर्टीच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर इथं ऑप्शन आहे कस्टमाइजचं. बघा इथं कस्टमाइजच्या ऑप्शनवरती क्लिक केलं का नाही, इथं सगळ्यात खाली ऑप्शन आहे चेंज आयकॉन. ठीक आहे, आता आपल्याला आयकॉन चेंज करायचा आहे. तर त्यावरती क्लिक करू आपण. यामधून तुम्ही कोणचंही एक आयकॉन चूज करू शकता. सपोज टू बी मी एक हे चूज करून घेतो आणि ओके करतो आणि यानंतर इथं ओके. तर त्या फोल्डरचं बघा आयकॉन चेंज झालेला आहे. सबमिट करून घेऊ. आता लास्ट थर्ड प्रश्न आहे आपला. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा आणि त्याला आपले नाव द्या. त्यावर राईट क्लिक करून त्याचा शॉर्टकट तयार करा. परत स्टार्ट एक्झाम करूया. आता त्याचा शॉर्टकट तयार करायचा आहे आपल्याला, म्हणजे ती फोल्डर शॉर्टकटद्वारे सुद्धा ओपन झाली पाहिजे अशा प्रकारे त्याला शॉर्टकट द्यायचा आहे. तर राईट क्लिक करूया. यानंतर इथं न्यूवरती जाऊ आणि यामधून फोल्डर. तर एक फोल्डर तयार केलेली आहे आपण. आता एक कोणचं नाव द्या म्हणते, तर ऑलरेडी तिथं न्यू फोल्डर किंवा असं आपण राम वगैरे एक सिम्पली नाव देऊन देऊ. ठीक आहे, रॅम. ठीक आहे, आणि इथं राईट क्लिक करू त्या फोल्डरवरती आणि राईट क्लिक केल्यानंतर इथं क्रिएट शॉर्टकटवरती क्लिक करा. नंतर एक शॉर्टकट तयार होऊन जाईल त्या फोल्डरचा. सबमिट करूया. समोरचा प्रश्न बघा. स्टार्ट बटन क्लिक करून फोटोज ॲप्लिकेशन उघडा. तर स्टार्ट करूया. परत आता आपल्याला कीबोर्डच्या मदतीनं किंवा आपण डायरेक्टली इथं स्टार्ट बटनवरती क्लिक करू शकतो. केल्यानंतर इथं फोटोज तर सर्च करून घ्या तुम्ही आणि हे जे पहिल्या नंबरचं ॲप्लिकेशन येईल म्हणजे सॉफ्टवेअर येईल आपलं, त्यावरती क्लिक करा. तर ते एक फोटोज ओपन होऊन जाईल. सबमिट करूया. लास्ट प्रश्न आहे बघा. डेस्कटॉपवर नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा आणि त्याला आपले नाव द्या. त्यावर राईट क्लिक करून त्याचा शॉर्टकट तयार करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपण जस्ट हे शॉर्टकटचा प्रश्न सॉल्व केला होता, सेम तसेच प्रकारे आहे. क्लोज करूया याला. ठीक आहे, तर हे फोटोज ॲप्लिकेशन क्लोज केलं आपण. त्यानंतर इथं राईट क्लिक करूया आणि केल्यानंतर एक आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक न्यू आणि यामधून टेक्स्ट डॉक्युमेंट, म्हणजे इथं बघा हे टेक्स्ट डॉक्युमेंट लास्ट थर्ड नंबरचं ऑप्शन आहे. एक टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायची आहेत आपल्याला आणि यानंतर एक नाव द्यायचं आहे तुम्हाला. सपोज टू बी तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. तर तुमचं स्वतःचं नाव द्या किंवा जे नाव आहे ऑलरेडी ते इथं ठेवा. ठीक आहे, तर मी सपोज इथं वर्ड नाव दिलेलं आहे. नंतर यावरती राईट क्लिक करतो. यानंतर इथं क्रिएट शॉर्टकटवरती क्लिक करतो. सिम्पल आहे प्रोसेस. आता त्याच फाईलची एक शॉर्टकट फाईल तयार झालेली आहे. सबमिट करून घेऊ. इथे जे डू इट युअरसेल्फ आहे मित्रांनो, ते आपण सक्सेसफुली सॉल्व केलेलं आहे. सिम्पल प्रोसेस आहे. यामध्ये तुमचे मार्क्स कटणार नाही जर तुम्ही प्रॉपर सॉल्व केलं तर. ठीक आहे, आता नॉलेज चेक आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक बघा. तर बघा, यामधून आपला पहिला प्रश्न आहे. खाली दाखवलेल्या चित्रांमधून हेडफोन्स दाखवणारा पर्याय कोणता? तर बघा इथं तिसऱ्या नंबरची इमेज दिसते आपल्याला. ठीक आहे, आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगत आहे थोडं, तुम्ही इमेज ओपन करून बघा. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायांमध्ये वेबकॅम दाखवण्यात आलेला आहे? तर दुसऱ्या नंबरची इमेज आहे. नंतर आहे वेबकॅम्समध्ये कोणत्या लाईट्स समाविष्ट असतात जे कमी प्रकाश असलेल्या वातावरणात उपयुक्त ठरतात? तर ते म्हणजेच यामध्ये LED लाईट पहिल्या नंबरचा ऑप्शन. नंतर आहे खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये हेडफोन्स कनेक्ट करण्यासाठी पोर्ट समाविष्ट असतात? तर ते म्हणजे CPU मध्ये असते. कीबोर्डमध्ये तर आपण हेडफोन लावू शकत नाही. खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइसेस म्हणजेच दर्शक उपकरण आहे? तर ते म्हणजेच माऊस हे एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. खालील उपकरणांमधून माऊस ओळखा. तर सिम्पल आहे मित्रांनो, चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे. क्लिक करूया. सबमिट करून घेऊ. खालील उपकरणांमधून ऑप्टिकल माऊस ओळखा. तर ऑप्टिकल म्हणजेच ज्यामध्ये लाईट्स वगैरे बघा, इथं रेड कलरची लाईट आहे लावलेली. पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे. क्लिक करा. सबमिट. नंतर आहे खालील चित्रांमधून माऊस पॉइंटिंग ओळखा. तर माऊस पॉइंटिंग जे आहे ते पहिल्या नंबरचं आहे आणि जे दुसऱ्या नंबरचं आहे ते एक माऊस आहे. ठीक आहे, तर माऊस पॉइंटिंग पहिल्या नंबरचं क्लिक करू. खालीलपैकी कोणत्या चित्रात फंक्शन कीज हायलाईट केलेले आहेत? तर फंक्शन्स म्हणजे F1 F2 F3. ठीक आहे, तर तिसऱ्या नंबरच्या इमेजमध्ये आहे. तुम्ही ते इमेज ओपन करून बघा. मी तुम्हाला शॉर्टमध्ये बघत सांगत आहे. नंतर आहे स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी लागणारे कीबोर्ड्सवर वरील बटणं ओळखा. तर आपल्याला स्क्रीनशॉटसाठी तर प्रिंट स्क्रिप्टचा वापर करावा लागत असते. तर बघा, तर जे ऑप्शन नंबर सेकंड आहे, ठीक आहे, ते ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. इथं बघा प्रिंट आणि हे स्क्रीन वगैरेचं ऑप्शन आहे. तर यामध्ये आपण स्क्रीनशॉट काढू शकतो. तर हेच आपला आन्सर आहे. सबमिट करूया.
आणि बघा इथं जे नॉलेज चेक आहे आपलं ते मित्रांनो संपलेलं आहे. तर एंड करून घेऊ नॉलेज चेकला. यानंतर फक्त आपलं जे सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे ते राहिलेले आहे. तर बघून घेऊ. बघा 100पैकी 100 जे स्कोर आहे आपला तो आलेला आहे. सेशन कम्प्लिशन टेस्ट बघून घेऊ. लक्षपूर्वक बघा, कारण की तुमचे मार्क्ससुद्धा कटू शकतात बरं का. तुम्हाला flipkart.com या वेबसाईटवरून मोबाईल फोन खरेदी करायचा आहे. अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील डॅश डॅश ॲक्टिव्हिटीजचा वापर करत असतात. तर ते म्हणजेच ई कॉमर्स. नंतर आहे जर तुम्ही इंटरनेटवरून एखादी वस्तू खरेदी करत आहात तर याचा अर्थ तुम्ही इंटरनेटचे डॅश डॅश ॲप्लिकेशन वापरत आहात. तर ते म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ठीक आहे, 4थ्या नंबरचं उत्तर आहे. नंतर लास्ट सेकंड प्रश्न बघा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजेच इंटरनेटवरून गाणे डाउनलोड करणे आणि ऐकणे. तर चूक आहे. लास्ट प्रश्न बघा. ई कॉमर्स हे एक ओपन सोर्स ॲप्लिकेशन आहे जो वापरून तुम्ही एक स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता. तर चूक आहे. तर बघा मित्रांनो, आपण यामध्ये जे सेशन आहे 10वं ते सुद्धा बघितलेलं आहे. आता तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे मला. जे सेशन ह्यापासून नंतर जे आहेत तर यामध्ये थोडे चेंजेस आहे. नवीन स्टेप्स ॲड झालेले आहे, नवीन टास्क ॲड झालेले आहे. खूप महत्त्वाचे सेशन आहे आता समोरचे. तर लक्षपूर्वक पूर्ण तो सेशन तुम्ही बघा. ठीक आहे, त्यामध्ये स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. बाय. Catch 'em all.